नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीर याच्या पेपर 1मधील आज आपण फिजिओलॉजी ऑफ एंडोक्राइन सिस्टीम या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. तर आपण जो पोल टाकला होता व्हॉट्सअपवर आणि टेलिग्रामवर, तिथे आपण 2-4 प्रश्न टाकले होते किंवा 4 ऑप्शन दिले होते. तर त्यापैकी क्रियाशारीरच्या मॉडर्न नोट्स यासाठी जास्त वोटिंग आलेलं असल्याने आपण ते काही येणाऱ्या व्हिडिओजमध्ये क्रियाशारीरचे मॉडर्नचे पॉईंट्स बघणार आहे. तर फिजिओलॉजी ऑफ एंडोक्राइन सिस्टीममध्ये आपण सिलेबस कॉपीनुसार जे पॉईंट्स दिलेले आहेत किंवा ज्या ग्लँड्स सांगितलेले आहेत त्याचे हॉर्मोन्स बघणार आहे, त्याचे फंक्शन्स बघणार आहे. तर ते सर्व नोट्स आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तसंच जर तुम्ही आपली UT एक्झाम बूस्टर सिरीजमधले जर व्हिडिओ बघितले नसतील तर ते सुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहेत. तिथे जाऊन तुम्ही ते 6 ते 7 व्हिडिओज अपलोड आहेत ते बघू शकता. ते नक्कीच तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी फायदेशीर ठरतील. आणि टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. तर आपण जर NCISMची क्रियाशारीर पेपर 1ची सिलेबस कॉपी बघितली तर त्यामध्ये शेवटी तुम्हाला दिसेल की फिजिओलॉजी ऑफ नर्वस सिस्टीम आणि फिजिओलॉजी ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स हे 2 टॉपिक मिळून तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये 17 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला आज आपण फिजिओलॉजी ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स जे बघणार आहे त्याच्यावर तुम्हाला MCQ, SAQ आणि LAQ अशा तिन्ही प्रकारचे प्रश्न युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत. तर 17 मार्क म्हणजे या दोन्हीपैकी एका टॉपिकवर फिक्स तुम्हाला LAQ विचारतील आणि एक SAQ सुद्धा विचारू शकतात. तर अशा प्रकारे एंडोक्राइन ग्लँड्सचे अभ्यास व्यवस्थित करा. तर एंडोक्राइन ग्लँड्स, सुरुवातीला एंडोक्राइन ग्लँड्स म्हणजे काय? दे आर द ग्लँड्स विच सिंथेसाइज अँड रिलीज द क्लासिकल हॉर्मोन्स इन टू द ब्लड. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज डक्टलेस ग्लँड बिकॉज हॉर्मोन्स आर सिक्रेटेड डायरेक्टली रिलीज इन टू द ब्लड विदाउट एनी डक्ट. कोणतीही डक्ट नसते म्हणून डक्टलेस ग्लँड म्हणतात. दे प्ले अ इम्पॉर्टंट रोल इन द होमिओस्टॅसिस अँड कंट्रोल व्हेरियस अदर ॲक्टिव्हिटीज इन द बॉडी. त्याच्यानंतर सिक्रिशन्स ऑफ द एंडोक्राइन ग्लँड्सला आपण हॉर्मोन्स असं म्हणतो. तर कोणत्या पार्ट कोणते हॉर्मोन सिक्रेट करतो? तर पिच्युटरीमध्ये अँटेरियर पिच्युटरी ग्रोथ हॉर्मोन, TSH, ACTH, FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स, ल्युटेनायझिंग हॉर्मोन, प्रोलॅक्टिन आणि MSH. त्यानंतर पोस्टेरियर पिच्युटरी सिक्रेट करतं ADH आणि ऑक्सिटोसिन. त्यानंतर थायरॉइड ग्लँड सिक्रेट करतं T3, T4 आणि कॅल्सिटोनिन. पॅराथायरॉइड ग्लँड पॅराथॉर्मोन. पॅनक्रियाज सिक्रेट करतं इन्सुलिन, ग्लुकागॉन, सोमॅटोस्टॅटिन. त्यानंतर ॲड्रिनल म्हणजे ॲड्रिनल कॉर्टेक्स आणि ॲड्रिनल मेडुला. त्यापैकी ॲड्रिनल कॉर्टेक्स सिक्रेट करतं मिनरल कॉर्टिकॉइड्स, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि सेक्स हॉर्मोन्स. आणि ॲड्रिनल मेडुला सिक्रेट करतं कॅटेकोलामाइन्स, ॲड्रिनलिन आणि नॉरॲड्रिनलिन. तर प्रत्येकाचे जे हॉर्मोन्स आहेत त्याच्याच आज आपण फंक्शन्स वगैरे या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कोणताही एक तुम्हाला SAQला विचारू शकतात किंवा ॲड्रिनलचे कोणते आहेत हॉर्मोन्स ते लिहा विचारू शकतात किंवा पिच्युटरी हॉर्मोन्स लिहा असं विचारू शकतात. तर सगळ्या हॉर्मोन्सचे फंक्शन्स नावं तुम्हाला माहिती असले पाहिजे, ते कोण सिक्रेट करतं हे पण माहिती असलं पाहिजे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ हॉर्मोन ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर. त्यांच्या केमिकल नेचरवर बेसिसमध्ये त्याला 3 प्रकारे क्लासिफाय केलेलं आहे: अमाइन हॉर्मोन्स, प्रोटीन्स अँड पेप्टाइड हॉर्मोन्स आणि स्टिरॉइड हॉर्मोन्स. नेक्स्ट त्याच्या इफेक्टच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन केलेलं आहे, जसं की लोकल हॉर्मोन्स आणि जनरल हॉर्मोन्स. लोकल हॉर्मोन्स हॅव इफेक्ट ऑन द पर्टिक्युलर ऑर्गन. म्हणजे जर हॉर्मोन एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनवरती इफेक्ट करत असेल तर त्याला आपण लोकल हॉर्मोन असं म्हणतो. उदाहरणार्थ गॅस्ट्रिन, सिक्रेटिन. त्यानंतर जनरल हॉर्मोन्स हॅव द इफेक्ट ऑन मेनी ऑर्गन्स ॲट अ टाईम. जास्त 2 किंवा 2पेक्षा जास्त ऑर्गन्सवर एकाच वेळेस इफेक्ट होत असेल त्या हॉर्मोनचा तर त्याला आपण जनरल हॉर्मोन म्हणतो. उदाहरणार्थ थायरॉक्झिन, इन्सुलिन, ग्रोथ हॉर्मोन एक्सेट्रा. त्यानंतर नेक्स्ट आहे हॉर्मोन्स ऑफ पिच्युटरी ग्लँड. आता हा एक तुम्हाला LAQमध्ये सुद्धा विचारू शकतात की एंडोक्राइन ग्लँड्स डिफाईन करून त्याचं क्लासिफिकेशन, त्याचे फंक्शन्स लिहून किंवा ते कोणत्या ग्लँड्स कोणते पार्ट कोणते ग्लँड सिक्रेट करतात हे लिहून तुम्हाला एखादी ग्लँड डिटेलमध्ये विचारू शकतात. अशा प्रकारे याच्यावर LAQ सुद्धा विचारू शकतात. नाहीतर मग सरळ पिच्युटरी ग्लँडवर SAQ, ॲड्रिनलवर SAQ किंवा इतर कोणत्या तरी ग्लँडच्या हॉर्मोनवरती SAQ असं विचारू शकतात. तर अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये विचारू शकतात. तर त्याच्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे. हॉर्मोन्स ऑफ द पिच्युटरी ग्लँडमध्ये पिच्युटरी ग्लँड विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मास्टर ग्लँड. इट इज द फंक्शनली डिवायडेड इंटू 2 पार्ट्समध्ये, अँटेरियर लोब आणि पोस्टेरियर लोब. अँटेरियर लोबलाच आपण ॲडेनोहायपोफायसिस असं म्हणतो आणि पोस्टेरियर लोबला न्यूरोहायपोफायसिस असं म्हणतो. त्यानंतर हॉर्मोन्स ऑफ द अँटेरियर पिच्युटरी. आता सुरुवातीला अँटेरियर पिच्युटरीचे कोणते हॉर्मोन्स आहेत त्यामध्ये पहिला आहे ह्युमन ग्रोथ हॉर्मोन, ज्यालाच आपण GH असं सुद्धा ग्रोथ हॉर्मोन सुद्धा म्हणतो. त्यालाच आपण सोमॅटोट्रॉपिन सुद्धा म्हणतो. इट ॲक्ट्स ऑन द स्केलेटन अँड स्केलेटल मसल्स. इट इन्क्रीजेस द लेंथ ऑफ बोन्स अँड थिकनेस ऑफ द बोन्स. इट मोबिलायझेस द फॅट्स फ्रॉम द ॲडिपोज टिश्यू. इट इज अ प्रोटीन सेवर. त्यानंतर हायपोथॅलॅमस कंट्रोल्स द सिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन. नेक्स्ट हॉर्मोन आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणजे TSH. इट कंट्रोल्स द सिक्रेशन ऑफ द थायरॉइड ग्लँड. हायपोथॅलॅमस सिक्रेट्स थायरोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन टू इन्क्रीज द TSH लेवल विच इन टर्न स्टिम्युलेट्स द थायरॉइड ग्लँड. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन म्हणजेच ACTH. कंट्रोल द सिक्रेशन ऑफ हॉर्मोन्स ऑफ द ॲड्रिनल कॉर्टेक्स
कॉर्टिकोट्रॉफिन रिलीजिंग हॉर्मोन कंट्रोल द सिक्रेशन ऑफ ACTH. म्हणजे प्रत्येक हॉर्मोनमध्ये ते कोणाला कंट्रोल करतं आणि त्याला कोण कंट्रोल करतं एवढं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि त्याचं नाव आणि त्याचं शॉर्ट फॉर्म आणि त्याला काही दुसरं नाव आहे का, तर प्रत्येक हॉर्मोनच्या एवढ्या जरी गोष्टी तुम्हाला माहिती असल्या तरी सफिशियंट आहे. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन FSH. In females, FSH regulates the secretion of the ovarian hormones estrogen and progesterone. In males, FSH controls the spermatogenesis and regulates the secretion of testosterone. GnRH regulates the FSH. त्यानंतर नेक्स्ट आहे ल्युटिनायझिंग हॉर्मोन LH. इन फिमेल्स, ल्युटिनायझिंग हॉर्मोन स्टिम्युलेट्स द ओव्युलेशन. इट स्टिम्युलेट्स द फॉर्मेशन ऑफ कॉर्पस ल्युटियम. इन मेल्स, LH स्टिम्युलेट्स द सिक्रेशन ऑफ टेस्टोस्टेरॉन. GnRH regulates the secretion of LH. त्यानंतर प्रोलॅक्टिन. इन फिमेल्स, प्रोलॅक्टिन एनहान्सेस द मिल्क प्रोडक्शन सिक्रेशन अँड इन मेल्स प्रोलॅक्टिन एनहान्सेस द टेस्टोस्टेरॉन सिक्रेशन. त्यानंतर मेलानोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणजेच MSH. MSH रेग्युलेट्स द मेलानिन प्रोडक्शन इन द स्किन. हायपोथॅलॅमस रेग्युलेट्स द सिक्रेशन ऑफ MSH. तर हे सर्व होते अँटीरियर पिच्युटरीचे हॉर्मोन. नेक्स्ट हॉर्मोन्स ऑफ द पोस्टिरियर पिच्युटरी. त्यामध्ये पहिला आहे अँटी डायुरेटिक हॉर्मोन म्हणजेच ADH किंवा त्यालाच आपण वॅसोप्रेसिन असं म्हणतो. इट इन्क्रीजेस द वॉटर रिअब्झॉर्प्शन. वॉटर रिअब्झॉर्प्शन फ्रॉम द रिनल ट्युब्युल्स रिड्युसेस युरिन आउटपुट. ADH स्टिम्युलेट्स द सोडियम रिअब्झॉर्प्शन. पहिलं ते वॉटरचं रिअब्झॉर्प्शन वाढवतं, त्याच्यानंतर ADH काय करतं, सोडियमचं रिअब्झॉर्प्शन करतं. वॅसोप्रेसिन रिड्युसेस द युरिन फ्लो कमी करून, म्हणून त्याला आपण अँटी डायुरेटिक हॉर्मोनसुद्धा म्हणतो. त्यानंतर ADH इज अ वॅसोकॉन्स्ट्रिक्टर हॉर्मोन. दुसरा हॉर्मोन आहे पोस्टिरियर पिच्युटरीचा ऑक्सिटोसिन. इट कॉन्ट्रॅक्शन ऑफ द प्रेग्नंट युटरसमध्ये मदत करतं, म्हणून त्याला आपण युटेराइन कॉन्ट्रॅक्टरसुद्धा म्हणतो. एक्सपल्शन ऑफ द मिल्क. त्यानंतर तुम्हाला जी खाली डायग्राम दिसते ती पिच्युटरी ग्लँडची डायग्राम आहे. त्यामध्ये 2 पार्ट अँटेरियर पिच्युटरी आणि पोस्टेरियर पिच्युटरी. तर अशी एक डायग्राम तुम्हाला काढणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन्स ऑफ द सुप्रारिनल ग्लँड. आता पिच्युटरी ग्लँड झाली, त्यानंतर सुप्रारिनल ग्लँड. सुप्रारिनल ग्लँड्स आर सिच्युएटेड ॲट द अपर पोल ऑफ 2 किडनीज. फिजिओलॉजिकल डिव्हिजन कसं केलेलं आहे ग्लँडचं, तर ॲड्रेनल कॉर्टेक्स आणि ॲड्रेनल मेडुला असे त्याचे 2 पार्ट सांगितलेले आहेत. ॲड्रेनल कॉर्टेक्सचे हॉर्मोन कोणते आहेत, मिनरलोकॉर्टिकॉइड्स, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, अँड्रोजेनिक हॉर्मोन्स. आणि ॲड्रेनल मेडुलाचे इपिनेफ्रिन आणि नॉरइपिनेफ्रिन. त्यामध्ये एक एक बघूयात. मिनरल कॉर्टिकॉइड्स इम्पॉर्टंट हॉर्मोन आहे, अल्डोस्टेरॉन असतो. अल्डोस्टेरॉन इन्क्रीजेस द वॉटर अँड सोडियम रिअब्झॉर्प्शन फ्रॉम द रिनल ट्युब्युल्स. इट एनहान्सेस द सोडियम रिअब्झॉर्प्शन फ्रॉम द स्मॉल इंटेस्टाईन अँड स्टिम्युलेट्स द पोटॅशियम सिक्रेशन फ्रॉम द रिनल ट्युब्युल्स. त्यानंतर नेक्स्ट आहे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. त्यामधला इम्पॉर्टंट हॉर्मोन आहे कॉर्टिसोल किंवा कॉर्टिकोस्टिरॉइड. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स प्रोटेक्ट द लाईफ, इन्क्रीजेस द ग्लुकोनिओजेनेसिस अँड इन्क्रीजेस द ब्लड शुगर लेवल. It increases the protein and fat breakdown, maintains water balance, resists the stress and inflammation. Aldosterone blocks inflammatory and allergic reactions. त्यानंतर androgenic hormones are also called as adrenal androgen are the sex hormones. Adrenal cortex secretes the androgens, testosterone, estrogen आणि progesterone. हे androgenic hormones आहेत. त्यानंतर इपिनेफ्रिन अँड नॉरइपिनेफ्रिन आर कॉल्ड ॲज द कॅटेकोलोमाइन्स. त्याचे फंक्शन्स काय काय आहेत, कंट्रोल्स द ब्लड प्रेशर, कंट्रोल्स रेस्पिरेटरी रेट, रिड्युसेस द रेट ऑफ डायजेशन, इन्क्रीजेस द ब्लड शुगर लेवल. त्यानंतर इन्क्रीजेस स्वेटिंग आणि रिड्युसेस द सिक्रेशन ऑफ डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. हे इपिनेफ्रिन आणि नॉरइपिनेफ्रिनचे फंक्शन्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट डिसऑर्डर्स ऑफ द सुप्रारिनल ग्लँड. आता आपण सुप्रारिनल ग्लँडचे फंक्शन्स बघितले, त्याचे हॉर्मोन्स बघितले. तर डिसऑर्डर्स कोणते कोणते आहेत, तर एक तर हायपर ॲड्रेनालिझम म्हणजे वाढलं तर कशिंग सिंड्रोम होऊ शकतो, आणि हायपो ॲड्रेनालिझम म्हणजे ॲडिसन्स डिसीज. त्या दोघांचे पण सिम्टम्स बघूयात. कशिंग सिंड्रोम किंवा हायपर ॲड्रेनालिझममध्ये मून फेस, बफेलो हम्प, पेंडुलस ॲबडॉमन असतं. हायपरटेन्शन, त्यानंतर पुअर वुंड हिलिंग, डायबेटीज मेलेटस आणि सप्रेस्ड इम्युनिटी. तेच हायपोॲड्रेनालिझम किंवा ॲडिसन्स डिसीजमध्ये लॉस ऑफ वेट, नॉशिया, ओमेटिंग, हायपरटेन्शन, लो कार्डियक आउटपुट आणि पुअर ॲपेटाईट. त्यानंतर डिसऑर्डर ऑफ द ॲड्रेनल मेडुलामध्ये फिओक्रोमोसायटोमा हा एक डिसऑर्डर सांगितलेला आहे. त्यानंतर इन्सुलिनचे फंक्शन्स. आता हे जे पॅनक्रियासचे हॉर्मोन आहेत इन्सुलिन, ग्लुकागॉन, त्याचे फंक्शन्स काय आहेत बघूया. Insulin maintains the blood sugar level, enhances the transport of glucose across the cell wall, maintains the blood sugar level in between the meals, fat deposition in the adipose tissue. त्यानंतर maintains the triglyceride and cholesterol level of the blood. त्यामुळे ह्यामध्ये फंक्शन्सच आहेत, काय एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे. तुम्हाला आहे तशी फंक्शन्स लक्षात ठेवायचे. जे मेन फंक्शन्स आहेत ते आले पाहिजे, त्याच्यानंतर जे कॉमन फंक्शन आहे ते तुम्ही ॲड करायचे. अशा प्रकारे तुमचा SAQ किंवा LAQ मधला आन्सर तयार होतो. फंक्शन्स ऑफ द ग्लुकागॉन इन्क्रीजेस द ब्लड शुगर लेवल आणि ॲक्सिलरेट्स द ग्लुकोनिओजेनेसिस. हे ग्लुकागॉनचे फंक्शन्स होते. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन्स ऑफ इस्ट्रोजन. डेव्हलपमेंट ऑफ द एंडोमेट्रियम ऑफ युटेरस, डेव्हलपमेंट ऑफ फॅलोपियन ट्यूब, त्यानंतर थिकनिंग ऑफ द वजायनल इपिथेलियम, ब्रेस्ट डेव्हलपमेंट, कॅल्शियम डिपॉझिशन इन द बोन्स, मेक्स द स्किन सॉफ्ट अँड स्मूथ, इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ प्रायमोडियर फॉलिकल्स इन द ओव्हरीज आणि रिक्वायर्ड फॉर ओव्युलेशन. तर हे इस्ट्रोजनचे फंक्शन्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन्स ऑफ द प्रोजेस्टेरॉन.
corpus luteum secretes the progesterone. After ovulation, the progesterone makes secretory changes in the endometrium of the uterus. It stimulates the secretion of the fallopian mucosa, reduces the frequency and intensity of uterine contractions and maintains the pregnancy, enhances the fat deposition in the breast, development of lobules and alveoli of the breast. त्यानंतर functions of testosterone, enlargement in the size of penis, scrotum and testes, stimulates the spermatogenesis, accelerates the growth of pubic hair and axillary hair in the males, development of beard and mustache, responsible for growth of hair on the chest, inhibits the growth of scalp hair, larynx become thick and gives voice to its masculine character, promotes the muscle development, त्यानंतर stimulates erythropoiesis and enhances the calcium deposition in the bones. हे टेस्टोस्टेरॉनचे फंक्शन्स होते. त्यानंतर नेक्स्ट हॉर्मोन्स ऑफ द थायमस ग्लँड, थायमोसिन, थायमिक ह्युमरल फॅक्टर, थायमोपोएटिन, हॉर्मोन्स ऑफ द पिनियल ग्लँड, मेलाटोनिन, ॲड्रेनोग्लोमेरोट्रोफिन हॉर्मोन आणि हॉर्मोन्स ऑफ पॅनक्रियाज जे आपण बघितले, इन्सुलिन, ग्लुकागॉन आणि सोमॅटोस्टॅटिन. तर हॉर्मोन्स ऑफ थायमस आणि पिनियल ग्लँड तुम्हाला जास्त डिटेलमध्ये नाही आहे. तर ह्या होत्या फिजिओलॉजी ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स किंवा एंडोक्राइन सिस्टीम संबंधित नोट्स. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच असाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.